गेल्या महिन्याच्या शेवटी नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि यामध्ये शेती पिकं जे तर ते अक्षरशः उद्ध्वस्त झाले आणि त्यामध्ये सर्वाधिक फटका जो आहे तर तो कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये बसलेला आहेत। आपण आता निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी पाहू शकतात का अक्षरशः ह्या शेतामध्ये शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून या ठिकाणी लाल कांद्याचं जे तर ते पीक घेतलेलं होतं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी होतं, काही पीक जे तर ते वाहून गेलेलं आहे, तर काही पीक जे तर ते आता ह्या ठिकाणी जे तर पाणी जास्त असल्यामुळे सडून जाणार आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी ह्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला याच्यामधून फारसा फायदा होणार नाही, अशीच परिस्थिती जी तर ती नाशिक जिल्ह्यामधील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी आहेत। मला हे सांगा भाऊ, तुम्ही किती एकरामध्ये हे कांद्याचं पीक घेतलेलं होतं, तुम्हाला किती खर्च आलेला आहे? शासनाने आज मदत जाहीर केली, त्याच्यातून तुमचा खर्च निघणार आहेत का? मी पिंपळगाव नजीक कचरू यशवंत जाधव, गट नंबर 54। तर साधारण मी कांदे लावले होते 2.25 बिघे। तर त्याच्यामध्ये मला पहिल्यांदा बेले दिले, नंतर रोटरी मारली, ते दोन्हीचा खर्च 3000 रुपये। रोप आणलं मी 22,000चं आणि याच्यात खाद मारलेली मी साधारणतः 4000 रुपयाची आणि बाई मजुरी 9700 रुपये बाई मजुरी झालेली। असा एकूण दर खर्च माझा साधारण 48,000 रुपये झालेला आहे। तर शासनाची मदत मला जास्तीत जास्त 50-55 हजार रुपये भेटावी एकरी, असं माझं म्हणणं आहे। ह्या जी मदत भेटणार त्याच्यातून तुमचा खर्च निघणार नाही? जी मदत भेटणार आहे त्याच्यात तर खर्च निघणार नाही माझावाला। शासन किती देणार आहे साधारण हे तर आम्हाला अजून माहीत नाही, पण शासनाने साधारण एकरी 50च्या पुढे आम्हाला मदत करावी, हे आमच्या अपेक्षा आहेत। एकंदरीत पाहता शासनाजवळून मिळणारी जी मदत आहे तर त्यातून खर्चसुद्धा निघणार नाही। त्याच्यामुळे कुठेतरी शासनाने ही मदत वाढवून द्यावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।